नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर, पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. या केंद्राअंतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT, JEPT तसेच महाराष्ट्रातील इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस आणि मेडिकल प्रोसेसची माहिती, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं पेड काउन्सिलिंग करत असतो. तर ॲडमिशन प्रोसेसमध्ये आपण आता पाहू, की मागील व्हिडिओमध्ये की आपण ऑप्शन फॉर्म सबमिट कसा करायचा याबद्दल माहिती घेतली होती. तर या व्हिडिओमध्ये आपण जे काही नवीन नियम आलेत, त्या नियमची सर्व माहिती घेणार आहोत. यासाठी आपल्याला ॲडमिशन पोर्टल 2025-26 वर यायचं आहे. 25-26 वर आल्यानंतर तुम्हाला इथे BE बी-टेक ऑप्शन दिसेल. BE बी-टेकला आल्यानंतर आपण तुमचं शेड्यूल ओपन करू इम्पोर्टंट डेट्समध्ये. इम्पोर्टंट डेट्समध्ये आलं तर तुमच्या लक्षात येईल 23 तारखेला ही ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. आणि ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुरुवातीला जर आपण पाहिलं तर आपलं रजिस्ट्रेशन करून घेतलं. रजिस्ट्रेशन आणि FC व्हेरिफिकेशन त्याला आपण स्क्रुटनी सेंटर म्हणतो. त्यानंतर आपलं मेरिट लिस्ट आली. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जेणेकरून आपल्याला समजलं की आपल्या पुढे किती विद्यार्थी आहेत, किती मागे आहेत किंवा आपल्या कॅटेगरी बेनिफिट किती आहे किंवा कॅटेगरीचे आपला मेरिट नंबर किती आहे. तो आपल्याला यामध्ये समजला. त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आली आपली 24 तारखेला आणि आपलं कॉलेजचं सीट मॅट्रिक्स जे कॉलेजचे सीट मॅट्रिक्स आहेत, तर सीट मॅट्रिक्स आपल्याला 25 जुलैला मिळाले. आता यामध्ये COEPमध्ये थोडेसे चेंजेस झाले. COEPमध्ये इनटेक हा डबल झाला. त्याचबरोबर COEPमध्ये जी AI रोबोटिक्स ब्रांच होती ती बंद होऊन त्या ठिकाणी AI/ML ही ब्रांच आली, नवीन ब्रांच आलेली आहे. हे थोडेफार चेंजेस आणि भरपूर सारे पुण्यातले काही कॉलेजेस हे ऑटोनॉमस सुद्धा झालेले आपल्याला दिसून आले. त्याचबरोबर काही नवीन कॉलेजेस आले ते सुद्धा आपल्याला दिसले. त्या ठिकाणी नवीन ब्रांच आलेत, काही कॉलेजचे इनटेक वाढलेत. काही कॉलेजचे स्पॉटचं इन्स्टिट्यूट सीट्स किती आहेत, ऑल इंडिया सीट्स किती आहेत, या सर्व आपल्याला सीट मॅट्रिक्समध्ये समजल्या. त्यानंतर कॅप राउंड 1 मध्ये आपण सर्वांनी भाग घेतला. भाग घेतल्यानंतर आपण ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅप राउंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉगिन त्यामध्ये 26, 27, 28 या 3 दिवसामध्ये आपण आपल्याला जेवढे शक्य आहेत, आपल्याला मेरिटचा अभ्यास करून आपण जेवढे शक्य आहेत तेवढे आपण चॉईस फिल करण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये 300 ऑप्शन आपल्याला मॅक्सिमम आपण देऊ शकत होतो. आता इथून पुढे आमचा व्हिडिओ चालू होतो महत्त्वाचा. यामध्ये आपली डिस्प्ले प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस. आता ही जी प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे, ही 31 जुलै म्हणजे आज 29 आहे. उद्या 30, 31. 31 तारखेला संध्याकाळी किंवा रात्री येईल. तर ही कशी चेक करायची? तर ती चेक करण्यासाठी आपल्याला CET सेलच्या वेबसाईटला यायचं आहे. तर CET सेलच्या वेबसाईटला आल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता चेक युअर फायनल मेरिट लिस्ट स्टेटस आहे. त्या ठिकाणी तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राउंड 1 हा येईल. याच्यावर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं एंटर युअर ॲप्लिकेशन आयडी तुमचा जो ॲप्लिकेशन आयडी आहे तो इथं टाका. तुमची बर्थ डेट टाका. बर्थ डेट टाकल्यानंतर तुम्हाला जर कॉलेज मिळालं असेल तुमचं अलॉटमेंट लेटर येईल. त्यामध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर कॉलेज मिळेल. नसेल तर नॉट अलॉटेड इन कॅप राउंड 1 ह्या 2 कंडिशन येऊ शकतात. आता यामध्ये बघू शकतो जर तुम्हाला राउंड 1 मध्ये सीट नाही मिळाली, तर तुम्हाला काहीही प्रोसेस करायची गरज नाही. तुम्ही डायरेक्टली सेकंड राउंडमध्ये चॉईस फिलिंगला जाऊ शकता. पण असे विद्यार्थी आहेत, की ज्यांना राउंड 1 मध्ये अलॉट होईल, काहीतरी सीट अलॉट झाली, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? तर ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट होईल, त्या विद्यार्थ्यांनी एक्सेप्टिंग द ऑफर बाय द कॅन्डिडेट टू हिज अँड हर लॉग इन ॲज पर अलॉटेड सीट इन कॅप राउंड 1. कॅप राउंड 1 चे नियम काय सांगतात? तर कॅप राउंड 1 मध्ये जर तुम्हाला पहिल्यांदा सीट मिळालेली आहे, तर तुम्हाला कॅन्डिडेट शाल सेल्फ व्हेरिफाय द सीट अलॉटेड मेड टू हिम हर इन कॅप राउंड 1 बाय एक्सेप्टिंग द डिक्लेरेशन टू हिज लॉगिन and certify that his and her claim the related with equal qualified marks, category, gender, reservation, special reservation, etc. made by candidate in the application form and correct the relevant document uploaded to subsequent his and her claim are authentic and correct. तर आपल्याला 1 तारीख आणि 3 तारीखमध्ये तुम्हाला तुमच्या लॉगिनला जायचं आहे आणि तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. तर सेल्फ व्हेरिफिकेशनमध्ये तुमची कॅटेगरी असेल, मार्क्स असतील, तुमचे डॉक्युमेंट्स आहेत. हे जर बरोबर असतील तर तुम्ही करेक्ट करा. नसेल तर तुम्ही FC सेंटरला जाऊन त्या ठिकाणी ग्रीव्हन्स टाकून ते अपडेट करून घेऊ शकता. सेकंड रूलमध्ये तुम्ही इफ फाउंड द क्लेम मेड बाय हिज आर नॉट करेक्ट, ही शी वॉन्ट टू एरर जर तुमच्या काही डॉक्युमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर ग्रीव्हन्स घेऊन तुम्ही चेंज करून घेऊ शकता. आता थर्डमध्ये सांगितलेलं आहे, "द कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड सीट द सीट ॲज पर देअर फर्स्ट प्रेफरन्स इन ब्रॅकेट ऑटो शाल पे द सीट एक्सेप्टन्स फी बाय ऑनलाईन मोड थ्रू ओनली अँड लॉग इन सच कॅन्डिडेट शाल नॉट बी एलिजिबल इन पार्टिसिपेट इन सबसिक्वेंट राउंड." जर तुम्हाला पहिला ऑप्शन मिळाला, तर पहिला ऑप्शन तुमचा ऑटो फ्रीज होईल
आणि ऑटो फ्रीज झाल्यामुळं तुम्हाला पहिले सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस झाली आणि ऑटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला 1 ते 3 तारखेमध्ये कॉलेज घेणं बंधनकारक आहे. जर तुम्ही कॉलेज नाही घेतलं, तर तुमची सीट कॅन्सल होईल. त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या राउंडमध्ये जाता येणार नाही. त्याचबरोबर 4 नंबरचा रूल सांगतो. The candidate who have been allotted other than first preference and self freeze their allotment in round and through their login must accept the seat and shall pay such seat acceptance fee through online mode. Such candidate shall not be eligible for subsequent round. जर एखाद्या कॅन्डिडेटला फर्स्ट ऑप्शन सोडून सुद्धा ऑप्शन मिळाले आणि जर तो कॉलेजला हॅपी असेल आणि जर त्याला वाटत असेल, की आपल्याला पुढच्या राउंडमध्ये जायचं नाही, तर तो कॅन्डिडेट सेल्फ व्हेरिफिकेशन करून, सेल्फ फ्रीज करून, जी मिळालेली सीट आहे तो घेऊन कॉलेजला जाऊन 1 ते 3 तारखेमध्ये कॉलेजमध्ये जाऊन तो ॲडमिशन घेईल. आता शेवटचा रूल महत्त्वाचा आहे. कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन सबसिक्वेंट राउंड मस्ट क्लेम देअर allotted seat in round 1 by accepting the seat by choosing not fees betterment option for betterment and shall pay the seat acceptance fee to their login by online mode. तर यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, की जर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन सोडून बाकीचे ऑप्शन मिळाले आणि तुम्हाला जर सेकंड राउंडला जायचं असेल, तर तुम्हाला बेटरमेंट ऑप्शन घ्यायचं आहे. बेटरमेंट ऑप्शन घेऊन तुम्ही जर पेमेंट केलं, तर ती तुमची सीट रिझर्व्ह राहील आणि तुम्ही पुढच्या राउंडला जाऊ शकता. आता सेकंड राउंडची अलॉटमेंट आहे. तुम्ही सेकंड राउंड बघू शकता कॅप राउंड 2. तर याचं परत सीट मॅट्रिक्स जसा राउंड 1 ला आला होता तसाच सेम सीट मॅट्रिक्स ज्याला आपण व्हॅकंट सीट्स म्हणतो. तर व्हॅकंट सीट्स ह्या तुम्हाला 4 ऑगस्ट 2025 ला समजतील आणि त्यानंतर परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं आहे. तर ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म. आपला पहिला ऑप्शन फॉर्म आहे तो पूर्णपणे तुम्ही एडिट करू शकता. तुम्हाला काही कॉलेज ॲड करायचे असतील, रिमूव्ह करायचे असतील किंवा जेवढे रिशफल करायचे आहेत तुम्ही करू शकता. यासाठी 5, 6, 7 हे 3 दिवस दिलेले आहेत. या 3 दिवसामध्ये जे काही तुमचे चॉईस फिलिंग आहेत ते करायचे आहेत. आता त्याची अलॉटमेंट जी आहे ती तुमची 11 तारखेला येणार आहे. तर या ठिकाणी परत नियम बदलतात. तर सेकंड राउंडचे नियम काय सांगतात ते आपण पाहू. तर यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे एक्सेप्टिंग द ऑफर्ड सीट बाय द कॅन्डिडेट थ्रू हिज अँड हर लॉग इन ॲज पर अलॉटेड इन ऑफ कॅप राउंड 2. तर यामध्ये त्यांनी रूल्स सांगितलेत. ऑल एलिजिबल पार्टिसिपेंट कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन सेकंड राउंड and allotted in first time shall self verify the seat and allotted as per 9A above. The candidate who have been allotted the seat first time in round 2 shall pay the seat acceptance fee and his and her login online book. जर तुम्हाला पहिल्यांदाच सीट मिळालेली आहे म्हणजे राउंड 1 ला तुम्हाला सीट मिळाली नव्हती. राउंड 2 लाच पहिल्यांदाच सीट मिळाली आहे, तर तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि 1000 सीट एक्सेप्टन्स फी तुम्हाला भरायची आहे. तर सेकंड रूल काय सांगतो या ठिकाणी द कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट 3 प्रेफरन्स इन राउंड 2 in bracket to freeze shall pay the seat acceptance fee by online mode through their login. Such candidate shall not be eligible for participate in subsequent round. जर तुम्हाला पहिले 3 ऑप्शन मधला कुठलाही ऑप्शन मिळाला, तर तुम्हाला तुमचा जो ऑप्शन आहे तो ऑटो फ्रीज होईल. ऑटो फ्रीज झाल्यामुळे तुम्हाला 12, 13, 14 या 3 दिवसामध्ये 14 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंतचीच ही प्रोसेस आहे. त्या 3 दिवसामध्ये जे मिळालेलं कॉलेज आहे, त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. जर तुम्ही ॲडमिशन नाही घेतलं, तर तुमची सीट कॅन्सल होईल. तसेच तुम्हाला पुढच्या राउंडमध्ये जाता येणार नाही. The candidate who have been allotted other than first 3 preference and self-freeze their allotted in round 2 shall through their login must accept the seat shall pay the seat acceptance fee through login online mode. Such candidate shall not be eligible for participate in subsequent round. जर एखाद्या विद्यार्थ्याला पहिले 3 ऑप्शन सोडून पुढचे ऑप्शन मिळालेत आणि त्याला वाटत असेल, की मला मिळालेल्या मी कॉलेजला सॅटिस्फाय आहे आणि मला पुढच्या राउंडला जायचं नाही, तर तो सेल्फ फ्रीज करून कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. आता शेवटचा रूल असा सांगतो, की ह्यामधला सेकंड राउंडचा चौथा रूल असा सांगतो, "द कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन सबसिक्वेंट राउंड मस्ट क्लेम द allotted seat round 2 by accepting the choose not free betterment option. For betterment shall pay the seat acceptance fee online mode only." आता ज्या विद्यार्थ्यांना थर्ड राउंडमध्ये जायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी नॉट फ्रीज बेटरमेंट करायचं आहे आणि तुम्ही सेकंड राउंडला जाऊ शकता. जर तुम्हाला पहिल्यांदाच सीट मिळाली, तर तुम्ही पेमेंट कराल. ही प्रत्येक वेळी पेमेंट करायची काही गरज नाहीये.
ठीक आहे. तर हे झालं सेकंड राउंडचे रूल. आता आपण तिसऱ्या राउंडचे रूल बघू. तिसऱ्या राउंडमध्ये आपण पाहिलं तर कॅप राउंड 3 चे रूल्स आहेत. त्यामध्ये परत तुमची जी काही व्हॅकंट सीट्स आहेत, ज्या मुलांनी रिपोर्टिंग केलेलं नाही, त्यामुळे ज्या काही व्हॅकंट सीट्स आहेत, त्या तुम्हाला 16 तारखेला 2025 ला समजेल. 16 ऑगस्ट 2025 ला. सिमिलर ऑनलाईन सबमिशन एंड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅप राउंड थ्रू लॉग इन कॅन्डिडेट बाय कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट. ठीक आहे. तर 18, 17, 18, 19 या 3 दिवसामध्ये परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. चॉईस फिलिंग केल्यानंतर तुमची जी अलॉटमेंट आहे, ती तुमची 22 ऑगस्ट 2025 ला मिळेल. जर तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं असेल, तर पहिली सीट निघून जाईल आणि जर नाही मिळालं असेल, तर पहिली सीट तुमची रिझर्व्ह राहील. त्या 2 टाइपमध्ये तुमचं जे कॅल्क्युलेशन आहे ते राहणार आहे. तर थर्ड राउंडचे नियम समजून घेऊ. थर्ड राउंडमध्ये नियम परत बदलतात. आता यामध्ये तुम्हाला फर्स्ट नियम काय सांगतो? ऑल एलिजिबल कॅन्डिडेट पार्टिसिपेट इन थर्ड राउंड अँड अलॉटेड फर्स्ट टाइम सीट shall verify the self-verify the seat allotted as per 9A above. The candidate who have been allotted the seat first time in round 1 shall pay the seat acceptance fee through their his and login online mode. जर तुम्हाला पहिल्या 2 राउंडमध्ये सीट मिळालेली नाही आणि राउंड 3ला पहिल्यांदाच सीट मिळालेली आहे, तर अशा विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा सेल्फ व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे आणि तुमची जी काही ऑनलाईन मोडची जी पेमेंट्स आहे, ते पेमेंट ₹1000 तुम्ही करून घ्यायचं आहे. आता राउंड 3 चा दुसरा नियम असा सांगतो, कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड द सीट ॲज पर देअर फर्स्ट 6 प्रेफरन्स इन राउंड 3 आर ऑटो फ्रीज shall pay the seat acceptance fee by online mode through their login and such candidate shall not be eligible in for participation in subsequent round. जर तुम्हाला पहिल्या 6 मधला कुठला ऑप्शन मिळाला, तर तो तुम्हाला घेणं बंधनकारक आहे आणि जर नाही घेतलं तर तुम्ही सिस्टमच्या बाहेर. तर त्या अशा विद्यार्थ्यांचा ऑप्शन जे आहेत पहिले 6 ऑप्शनमधलं कुठलंही कॉलेज मिळालं, तर तुम्हाला ऑटो फ्रीज ऑप्शन येईल आणि 23, 24, 25 या 3 दिवसांमध्ये जाऊन तुम्ही कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरा नियम असा सांगतो राउंड 3 चा, जर तुम्हाला कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 6 प्रेफरन्स अँड सेल्फ फ्रीज they are allotted in round 3 through their login must accept the seat and shall pay the seat acceptance fee through online mode. Such candidate shall not be eligible for participate in subsequent round. जर एखादा विद्यार्थी असा असेल की ज्यांना पहिले 6 ऑप्शन सोडून वेगळे ऑप्शन मिळालेलं आहे 7वा, 8वा, 9वा, 10वा असेल जे काही ऑप्शन आहेत ते मिळालं असेल आणि त्याला जर ती सीट कन्फर्म करायची असेल किंवा कॉलेज कन्फर्म करायचं असेल, तर लॉग इनमध्ये जाऊन तो सेल्फ फ्रीज करून 23, 24, 25 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत जाऊन कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर असे काही कॅन्डिडेट आहेत, की कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन 6 प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन सबसिक्वेंट राउंड मस्ट क्लेम their allotted seat in round 3 by accepting the seat acceptance by choosing not freeze betterment option for betterment and shall pay the seat acceptance fee through their login by online mode. जर तुम्हाला च्या राउंडला जायचं असेल, तर ज्यांचे पहिले 6 ऑप्शन सोडून तुमचे ऑप्शन मिळालेले आहेत आणि तुम्हाला 4th राउंडला जायचं असेल, तर तुम्हाला बेटरमेंट करणं आवश्यक आहे. चूज द नॉट फ्रीज बेटरमेंट ऑप्शन फॉर बेटरमेंट. ठीक आहे. तर हे झाले तुमचे 3 राउंडचे नियम. त्यानंतर चौथा राउंड आहे. चौथ्या राउंडमध्ये तुमची परत सीट व्हॅकंट सीट्स येणार आहेत. 26 ऑगस्ट 2025 ला. त्यानंतर परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑप्शन फॉर्म कॅप राउंड 4 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय द कॅन्डिडेट 28, 29, 30 ह्या 3 दिवसामध्ये परत तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहेत. आणि त्याची जी अलॉटमेंट आहे, प्रोव्हिजनल अलॉटमेंट आहे, ती 1 तारखेला मिळणार आहे. तर मी तुम्हाला सांगितले, की अलॉटमेंट कशी चेक करायची, ते पहिल्या राउंडला सांगितले. सेम त्याच पद्धतीने राउंड 1, राउंड 2, राउंड 3, राउंड 4ला तुम्ही अलॉटमेंट चेक करायचं आहे. आता या ठिकाणी परत कुठलेही राउंड नसल्यामुळं सर्वांना लॉग इनमध्ये जाऊन सेल्फ फ्रीज करायचं आहे. आपलं जे काही फ्रीज करून घेऊन 2, 3, 4 ह्या 3 दिवसामध्ये कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे. हं. आता हे ॲडमिशन नाही घेतलं तर तुम्ही सिस्टमच्या बाहेर. आता त्यानंतर आपण पाहू शकतो इन्स्टिट्यूशनल लेव्हल ऑप्शन फॉर्म. तर हे जे ऑप्शन फॉर्म आहेत ते 25 जुलै 2025 पासून 1 सप्टेंबर 2025 पर्यंत हे चालू राहणार आहेत. तुम्हाला ज्या कॉलेजला स्पॉट राउंडला ॲडमिशन घ्यायचं आहे किंवा ए-कॅपमधनं ॲडमिशन घ्यायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमच्या लॉगिनमधनं फॉर्म भरू शकता. आणि ही लिस्ट आहे ती 4 तारखेला 4 सप्टेंबर 2025 ला प्रत्येक कॉलेजलाही पाठवली जाणार आहे. आता इन्स्टिट्यूट आणि व्हॅकंट सीट्स
आफ्टर कॅप राउंड 1 इफ एनी द रिस्पेक्टिव्ह इन्स्टिट्यूट कंप्लीट द ॲडमिशन प्रोसेस. तर हे स्पॉट राउंडचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत. हे 6 ते 13 हे जे काही आठवडा आहे, या आठवड्यामध्ये ही प्रोसेस होणार आहे. तुम्हाला पहिल्यांदा ॲडमिशन घेतलं असेल, नसेल, तर तुम्ही स्पॉट राउंडमध्ये जाऊ शकता. स्पॉट राउंडमध्ये तुम्हाला इन्स्टिट्यूटला जायचं असेल, तर यावर्षी 3 टाइम्स फी आहे आणि जे स्पॉट राउंडला डोनेशन नसतं, ए-कॅप राउंडला जे व्हॅकंट सीटमध्ये घेतात त्यांना, त्यांना पूर्ण फी आहे. ते ॲडमिशन घेऊ शकतात. तर यामध्ये तुम्हाला नवीन कॉलेज मिळालं, तर जुन्या कॉलेजला जाऊन तुम्ही ॲडमिशन कॅन्सल करून तुम्ही पेमेंट रिसीव्ह करू शकता. त्याचबरोबर लास्ट डेट ऑफ कॅन्सलेशन ऑफ सीट विथ फुल फीज रिफंड 11 सप्टेंबरपर्यंत तुम्ही ते ॲडमिशन कॅन्सल करू शकता आणि नवीन कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करू शकता. कट ऑफ डेट फॉर ऑल टाइप ऑफ ॲडमिशन अकॅडमिक इयर 2025-26 13 सप्टेंबर 2025. तर 13 सप्टेंबर 2025ला कट ऑफ डेट आहे. त्यानंतर कुठल्याही पद्धतीचे ॲडमिशन्स होणार नाहीत. त्यामुळे जे काही ॲडमिशन्स आहेत, ते तुम्हाला 13 तारखेच्या आतमध्ये घेणं गरजेचं आहे. तर हे सर्व नियम्स आहेत. हे नियम आपण समजून घेतलेले आहेत. त्यामध्ये तुमची अलॉटमेंट आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, तर तुम्ही इथं अलॉटमेंट बघायचं आहे. तर या ठिकाणी तुम्ही जी काही अलॉटमेंट येईल तुमची राउंड 1ची उद्या 31 तारखेला अलॉटमेंट येईल. 31 तारखेला अलॉटमेंट आल्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय, तर ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर अशाच ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घ्यायचं आहे, ते विद्यार्थी आपल्याशी संपर्क साधू शकतात. हं. त्याचबरोबर आता आपले जे काही ऑनलाईन काउन्सिलिंग आहे, तर त्याच्या आपल्या सीट फुल आहेत. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना आपण पेड काउन्सिलिंगमध्ये घेत नाही. पण तुम्हाला YouTubeच्या माध्यमातून जेवढेही मला अपडेट देणं शक्य आहे, तेवढं मी देत राहीन. तर त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हना शेअर करायचा आहे. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. थँक